डॉक्टर, बाळाच्या बाबांचं ब्लड आलंय. डॉक्टर, बाळाची ऑक्सिजन लेवल वाढतंय, बाळ रिस्पॉन्ड करतंय. गुड. वडिलांचं रक्त बाळाला फायदेशीर ठरतंय. आता पुढच्या काही तासात आणखी सुधारणा दिसायला हवी. खरं तर डॉक्टर, इथे बाळाचे आई वडील असते तर अजून फरक पडला असता, पण त्याच्या बाबांना कसं समजायचं हेच समजत नाहीये. जानू, अगं कुठे होतीस तू? खूप वेळ लागला तुला. हॉस्पिटलला येते म्हणालीस आणि वीणाबाईंनी माझी एक जुनी मैत्रीण वाटेत भेटली मला, तर तिचं एक काम होतं. एक मिनिट, बाबा कुठे? बाबा औषध आणायला बाहेर गेलेत. काय भावनाताई? जानू, भावनाताई प्लीज उठ ना ग. ऐक ना माझं, तू जर का बरी नाही झालीस तर आम्ही कसं जगायचं सांग मला. हे भावनाताई उठ ना प्लीज, माझ्यासाठी उठ ना ग. हे बघ, मला ना तुझ्याशी खूप काही बोलायचंय. माझ्या आयुष्यात जे काही सुरू आहे ते सगळं तुला सांगायचंय. उठ ना. तू जर का अशी राहिलीस तर कुणाशी बोलू मी? भावनाताई हे बघ, मला माहिती आहे लग्नाआधी आपण एकमेकींशी खूप बोलायचो, सगळं काही एकमेकींशी शेअर करायचो, प्रत्येक छोटी मोठी गोष्ट सुद्धा एकमेकींना सांगायचो, आणि मग हीच तो रूल तोडला. मान्य आहे मला माझ्याकडून चूक झाली, पण यामागे माझा फक्त एकच हेतू होता ग. मला असं वाटत होतं की तो जयंत सुधारेल, आमचं सुद्धा सगळं नीट होईल. मी तुला काही नाही सांगितलं कारण मला तुला त्रास द्यायचा नव्हता ग. शेवटी माझ्यामुळे तुला त्रास झालाच. माझ्यामुळेच तो नीट जयंत आपल्या आयुष्यात आला. डोहाळे जेवणाच्या दिवशी सुद्धा आपण किती आनंदात होतो, पण आता हे काय घडून बसलंय ग. ए भावनाताई उठ ना ग, एकदा ऐक ना माझं प्लीज. भावनाताई ऐक ना, हे बघ, मी प्रॉमिस करते तुला, यापुढे मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही, सगळं तुला सांगेन. आता तरी उठ ना ग. भावनाताई अगं, तू एका गोड बाहुलीला जन्म दिला आहेस. तू जर का अशी पडून राहिलीस तर तिच्याकडे कोण बघेल? कोण आहे तिच्यासाठी? सांग ना मला. तिच्यासाठी तरी उठ. तुला माहितीये ती खरंच बाहुलीसारखी आहे, जशी आपल्याला हवी होती ना, अगदी तशी. पण डॉक्टर साधा आम्हाला तिच्याकडे बघू सुद्धा देत नाहीयेत. तिच्यासाठी उठ ना ग भावनाताई. का असं करतेस तू? तुला माहितीये डॉक्टरांनी आम्हाला सांगितलंय की तिला फक्त तू किंवा जिग्स, तुम्हीच दोघे भेटू शकता. पण जिग्स सुद्धा इथे तुझ्या जवळ बसून आहे. त्या बाळासाठी तरी उठ ना ग. बाळ एकटंय तिथे. भावनाताई. जिग्स, तू तरी बघितलंस का बाळाला? हा, हातात घेतलंस तिला? मी काय म्हणते, तू एकदा बाळाला भावनाताई जवळ घेऊन ये ना. कदाचित तिचा स्पर्श जर का ताईला झाला ना तर काहीतरी घडेल आणि भावनाताई शुद्धीवर येईल. जा ना रे तिच्या जवळ प्लीज. ठीक अरे. या जयंत सर, बसा ना. या. सांगितलेलं काम झालंय ना? हो साहेब, डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत आणि
तुम्ही सांगितलेल्या तारखांचेच रजिस्ट्रेशन्स पण झालेले आहेत. तरीसुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्या ना. परफेक्ट. हेच तर हवं होतं मला. पण तुम्ही नीट चेक केलं आहे ना, म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम नको. जयंत सर, तुम्ही अगदी बिंदास्त राहा. ह्यात कोणीही काहीही खोट काढू शकत नाही. ती लोक कोर्टात गेली तरी निकाल आपल्या बाजूलाच लागेल. आय बिलीव्ह यू. पण येस, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय वाटेल ते झालं तरी या फाईलबद्दल कोणालाच कळता कामा नये. तुमच्या तोंडून एक शब्दही बाहेर निघता कामा नये. अंडरस्टूड? जयंत सर, तुमचं हे सिक्रेट माझ्याजवळ अगदी सेफ आहे. गुड. जानू, आता तुला माझ्याकडे परत यावंच लागेल. सॉरी मॅडम, तुम्हाला आज जाताना येणार व्हिजिटिंग अवर्स संपलेत. आता फक्त बाळाच्या आईवडीलच आज जाऊ शकतात. ताई ऐका ना, मला फक्त 5 मिनिटं भेटू देत ना बाळाला. हो, मी बाळाची मावशी आहे. हां, एकदा बघू देत ना मला तिला, प्लीज. हो कळतंय मला, पण तसा नियमच आहे आणि आम्ही नियम नाही मोडू शकत. प्लीज समजून घ्या. ताई अहो, असं काय करताय? हे बघा, मी शांतपणे जाईन, तिला बघेन आणि लगेच बाहेर निघून येईन. माझ्यामुळे तिला काहीही त्रास होणार नाही. एकदा बघू देत ना. हो, आम्ही तसं नाही करू शकत. प्लीज समजून घ्या तुम्ही. हो, मी तुम्हाला एवढी मनापासून रिक्वेस्ट करतेय आणि तुम्ही माझं काहीच ऐकत नाही आहात. तुम्हाला माहिती आहे का, आज जे बाळ आहे ना, ती माझी सख्खी भाची आहे, माझ्या सख्ख्या बहिणीची मुलगी. आणि तुम्ही मला तिलाच भेटायची परमिशन देत नाही आहात. कोणतं लॉजिक आहे हे? पण मॅडम हे नियम बघा, नाही, मला मान्य आहे की मी त्या बाळाची आई नाहीये. पण ताई, तुम्हीच मला सांगा, जगातलं असं कुठलं नातं, कुठलं नियम पुस्तक माणुसकीपेक्षाही मोठं असू शकतं? आतमध्ये तो छोटासा जीव झुंजतोय, कोणीतरी त्या बाळाला जवळ घ्यावं, तिच्या जवळ जाऊन बसावं, ह्यासाठी वाट बघतोय. आणि तुम्ही मला आज सोडत नाही आहात का? तर माझं त्या बाळासोबत कागदावरचं कुठलंच नातं नाहीये म्हणून. ठीक आहे, तुम्ही मला जे काही सांगताय ते नियम म्हणून मान्य आहे मला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या बाळाने ज्या घरात जन्म घेतलाय ना, त्याच घरातली सदस्य आहे मी, मावशी आहे मी तिची. तिने तिच्या आईच्या पोटात घेतलेला प्रत्येक श्वास, प्रत्येक ठोका मी सुद्धा जवळून अनुभवलाय. हे बघा, मला नाही माहित मला काय इतकं मनापासून तिला भेटावंसं वाटतंय. मला हे नाही शब्दात सांगता येणार. पण मी तुम्हाला एवढं मात्र सांगेन, आमच्या बाळाला भेटण्यापासून तुम्ही मला अडवू शकत नाही. ताई ऐका ना माझं, एकदा तुमच्या नियमांपलीकडे जाऊन त्या लहानग्या जीवाचा विचार करा. एकदा मी हवं तर हात जोडते तुमच्या समोर. फक्त एकदा भेटू द्यात ना मला तिला, प्लीज. ठीक आहे, फक्त 5 मिनिटं, पण तुम्हाला ग्लव्ज घालावे लागतील. हो चालेल. चला माझ्यासोबत. लक्ष्मी निवास. खूप प्रेमाने आणि अभिमानाने नाव ठेवलात ना तुम्ही. पण लवकरच मी हा अभिमान हिरावून घेणार आहे. लवकरच तुम्हाला कळेल या पाठीची खरी बाजू काय ती.